की हा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी अतिशय महत्वाचा आहे. प्रधानमंत्री विश्वगुरू नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली, यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय मंत्री, अर्थ मंत्री श्रीमती निर्मलाताई सीतारामन यांनी हा अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर केला आणि याचं संपूर्ण सर्व दूर या ठिकाणी त्याचं स्वागत केलं जात आहे. या जिल्ह्यातील आदिवासी बहुल भागामध्ये आणि विशेषतः महाराष्ट्र आणि देशामध्ये या गत काळामध्ये काँग्रेसच्या कालखंडामध्ये गरिबी होती, भ्रष्टाचार होता, विकासापासून आमचा हिंदुस्थान मागे चालला होता. त्याला पुढे नेण्याच्या संदर्भातली भूमिका सातत्यानं मोदींच्या नेतृत्वाखाली गेल्या 12 वर्षामध्ये झाली आणि आता गेल्या परवा जो संसदेमध्ये हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, तर यामध्ये देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देणारा, गरिबीचं निर्मूलन करणारा, महिला, व्यापारी, विद्यार्थी, शेतकरी, सर्वसामान्य, आदिवासी, दलित, पीडित, वंचित, शोषित सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे. यामध्ये केलेल्या तरतुदी ह्या क्रांतिकारी आहेत, ऐतिहासिक आहेत आणि निश्चितपणानं मी आपल्याला या निमित्तानं शॉर्टकट सांगेन की मोदीजींचा नेतृत्वाखाली आमचा देश पुढील काळामध्ये विश्वगुरू झालेला तुम्हाला या ठिकाणी निश्चितपणानं दिसेल. हा अर्थसंकल्प म्हणजे आमच्या विकसित भारताचा या ठिकाणी मजबूती करण्याच्या दृष्टिकोनातून एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी पाऊल आहे.